नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही. 31 जानेवारीला 50% DA निश्चित होणार. चला तर जाणून घ्या नवीन अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आणि आनंदाची असू शकते, कारण आता सरकार DAमध्ये 4% वाढ करणार आहे आणि सरकार 31 जानेवारीपर्यंत याची पुष्टी करणार असून यामध्ये DA 50% वाढ होणार आहे. 2024मध्ये प्रथमच DA वाढणार आहे. मात्र सरकारने केलेल्या घोषणेसाठी कर्मचाऱ्यांना मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. महागाईची आकडेवारी आल्यानंतर आता भत्ता किती वाढणार हे कळणार आहे. मात्र शासनाच्या मान्यतेनंतरच कर्मचाऱ्यांसाठी त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकार विशेषतः 2 महिन्याच्या अंतराने DA वाढवण्याची परवानगी देत असते. मिळालेल्या माहितीनुसार आता DA 4% का वाढणार, चला तर पाहूया. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DAचा आकडा AICPIच्या आधारे ठरवला जातो. DA वर्षातून 2दा वाढविला जातो. पहिला जानेवारी ते जून आणि दुसरा जुलै ते डिसेंबर दरम्यान वाढवला जातो. जानेवारी ते जुलै DA वाढणार हे निश्चित आहे, तर जुलै ते डिसेंबर या कालावधीत DA किती वाढवायचा हे ठरवले जाणार आहे. यावेळी आकडेवारीनुसार 0.7 अंकांची वाढ झालेली आहे, जी 139.1 अंकावर गेलेली आहे. DA कॅल्क्युलेटरनुसार आता इंडेक्सच्या आधारे DA 49.60% पोहोचला आहे, कारण दशांश संख्या 0.50 अधिक आहे. त्यामुळे ते आता 50% मानले जाणार आहे आणि अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4% वाढणार हे आता दिसून येत आहे. नोव्हेंबरचा आकडा सूचित करतो की DA 50% असेल, पण डिसेंबरचा आकडा अजून यायचा असल्यामुळे आता अशा स्थितीत निर्देशांक 1 अंकानेही वाढतो. DA 50.40% असणार आहे, तर अशा परिस्थितीत DA हा 50% असेल. निर्देशांक 2 अंकांनी वाढला तरी DA 50.49% पोहोचेल. त्यामुळे यावेळीही भत्त्यात केवळ 4%च वाढ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. परंतु अंतिम आकड्यासाठी आपल्याला डिसेंबरच्या अंकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 50% DA झाले तर काय होईल, चला तर पाहूया. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50% DA मिळेल. मात्र यानंतर DA हा शून्यावर येईल. यानंतर DAची गणना ही शून्यापासून सुरू होईल. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात हे 50% DA जोडला जाणार आहे आणि अशा परिस्थितीत समजा पे बँडनुसार एखाद्या कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये असेल, तर 9,000 रुपयांच्या 50% रक्कम त्याच्या पगारात जोडली जाईल.